पहिल्या सामन्याला सुरुवात होते. दोन सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये आतमध्ये आपण पाहतोय. समीर रासम आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय सलामीवीर फलंदाज आहे प्रथमेश लोके. गोलंदाजी जाडी षटक क्रमांक 1 हर्ष फाटक. पहिला बॉल. स्पर्धेला सुरुवात. चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 आपण पाहतोय. तुमच्या आमच्या सगळ्यांचं लाडकं मैदान. 3 मॅच ऑफिशियल्स आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. सर महेश चेनवणकर, महेश मकवाना आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर अमित गोलतकर असे 3 मॅच ऑफिशियल्स या संपूर्ण स्पर्धेची धुरा सांभाळत आहेत. माझ्या समवेत आपण पाहतोय समालोचन कक्षामध्ये गुणलेखक म्हणून आमचे मित्र रुपेश सुर्वे. त्याचप्रमाणे टोटल स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं नीट लीन थेट असं प्रक्षेपण युट्यूब द्वारे आपण पाहतोय. क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. 2 दिवस तुम्हा सगळ्या क्रिकेट रसिकांना क्रिकेटची मेजवानी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 या स्पर्धेमध्ये पाहायला, ऐकायला आणि अनुभवायला मिळणार आहे. षटक क्रमांक 1 हर्ष फाटक आहे गोलंदाजी जाडी. पुढचा बॉल समोर उडवलाय. चांगला फटका. कनेक्शन प्रॉपर आहे. बॉल चाललाय सीमा रेषा पार 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 पार. 4 धावा. चौकार. पहा काय फटका खेळला. बरोबर अंदाज घेतला आणि स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका समोरच्या दिशेने. 4 धावा आल्या देखील या बॉलवरती. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 5 या आकड्यावर. चांगली सुरुवात. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. पुढचा बॉल आतमध्ये येणारा फलंदाजाला अडकवून ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. हर्ष फाटक आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आले. समीर रासम आणि त्याच्या समवेत प्रथमेश लोके हे 2 सलामीवीर फलंदाज. 20 मिनिटांच्या आतमध्ये 5 षटक समाप्त करणं गरजेचं आहे. आपण याची नोंद घ्या. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल 20 मिनिटांच्या आतमध्ये 5 षटक समाप्त करणं गरजेचं असेल. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. दांडी गोल. पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल. फलंदाज बाद. संघनायकांना विनंती असेल 20 मिनिटांच्या आतमध्ये 5 षटक समाप्त करणं गरजेचं असेल. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. प्रथमेश लोके यांची खेळी संपुष्टात आली आहे आणि प्रथमेश बाद झाल्यानंतर मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. अथर्व नरे नवीन फलंदाज आहेत चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. शेवटचा एक चेंडू शिल्लक षटक क्रमांक 1 मधील. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 5 या आकड्यावर आणि जो सलामीवीर फलंदाज होता तो मात्र माघारी परतलाय प्रथमेश लोके. सुरुवात चांगली झाली होती टीमची. पुढचा बॉल उडवलाय. हवेमध्ये आहे बॉल आणि ही क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येत असताना अंदाज प्रॉपर घेतला होता त्यांनी आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण देखील केली आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 या आकड्यावर. तर्फे 2024 सालमध्ये आणि त्यासाठी या मध्ये चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आहे त्या सर्वांना शामक समाजातर्फे शुभेच्छा. आणि यामध्ये आपले उपस्थित राहिलेले पोलीस निरीक्षक महानिरीक्षक बोराडे साहेब, आणखीन आंबोले साहेब त्यांचं पण आभार आणि जेटे साहेब त्यांचे सर्वांचे इथे उपस्थित राहिल्याबद्दल श्याम समाजातर्फे आम्ही त्यांचं आभार मानत आहोत. धन्यवाद.
या चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले प्रमुख पाहुणे बोराडे साहेब यांनी 2 शब्द बोलावेत अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. आज या ठिकाणी गावडे युवा प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजित चॅम्पियन ट्रॉफी 2024 साठी मुंबई पोलीसचा प्रतिनिधी म्हणून भोईवाडा पोलीस स्टेशन यांना बोलवलं. याबद्दल मी गावडे युवा प्रतिष्ठानचं मनापासून धन्यवाद आहे, खूप खूप आभार आहे आणि माझ्या या चॅम्पियन ट्रॉफीसाठी शुभेच्छा आहेत. या प्रकारे असा नवीन प्रयोग जे गावाकडची मुलं आहेत त्या लोकांना मुंबईत खेळण्याचा जो आनंद आहे, गावाकडे मैदान वगैरे हे आपण गोष्टी खूप खराब असतात, त्या ठिकाणी या गोष्टी उपलब्ध होत नाहीयेत. तर या ठिकाणी स्पीच किंवा जे ग्राउंड आहे या ठिकाणचे सुशोभीकरण आहे किंवा रिस्पॉन्स असतो, तो त्यामुळं कडील मुलांना मुंबईत सारख्या शहरात खेळणं म्हणजे एक अपर्वणीय गोष्ट असते. तर आपण या मार्फत या लोकांना मुंबईत येऊन खेळण्याचा जी संधी दिलेली आहे त्याबद्दल, तसेच अशा स्पर्धेबद्दल मी मुंबई पोलीस दलातर्फे आपले सहर्ष स्वागत करत आहे. धन्यवाद. हॅलो हॅलो. नाना आंबोले साहेब यांनी जरा 2 शब्द बोलावे. आपल्या देशामध्ये ऋषिकेश, बद्रीनाथ, केदारनाथ अशी देवभूमी बोलली जाते. पण महाराष्ट्रातली देवभूमी म्हणजे सिंधुदुर्ग आणि त्या सिंधुदुर्गावर अमाप प्रकारे असलेले बसलेल्या ह्या मिडबाव आजूबाजूच्या परिसरातले जवळजवळ 20 टीम ह्या भागामध्ये आल्यात परळमध्ये. तर परळ लालबागचा माजी नगरसेवक म्हणून मग तुम्ही तुमच्या सर्व ज्या टीमनी इथे येऊन भाग घेतलेला आहे त्या मनापासून स्वागत करतो. आणि हे स्वागत करताना आत्ताच मी आपले सन्माननीय सुभाष बोराटे साहेब यांनी जे उद्घाटन केलं त्यांना हे म्हणालो की ही टुर्नामेंट पहिली वेळ अशी या नरे पार्क मैदानामध्ये होते आहे आणि जे टीमचे क्रिकेटियर आलेले आहेत त्यांना हा आनंद एवढा आहे की 500 किलोमीटर जाऊन मुंबईत खेळायचं हा आनंद गगनात मावेनासा आहे आणि ते खूप आनंदाने आणि चांगल्या पद्धतीने खेळतील हा माझा विश्वास आहे. आणि एक वेगळा रंग गावडे समाज आणि श्यामक समाज, गावडे युवा प्रतिष्ठान आणि श्याम समाज यांनी संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला. हा राबवलेला उपक्रमाला जो तुम्ही रूप आणलेलं आहे अत्यंत सुंदर आहे आणि आयोजन नियोजन अत्यंत रेखीव आहे. तुम्हाला समाजाला आणि गावडी युवा प्रतिष्ठानला म्हणजे शब्द नाही आहेत एवढं अत्यंत सुंदर काम केलेलं आहे. असंच काम तुम्ही प्रत्येक खेळामध्ये करा. आता ज्या सन्मान्यांना तुम्ही उद्घाटनाला बोलवलं ते प्रत्येक खेळावर प्रेम करणारी व्यक्ती आहे. म्हणजे आज जसं क्रिकेट खेळताना ते कसे तुम्ही त्यांना बघितलं का की ते भान विसरून खेळत होते, बॉलिंग टाकत होते, बॅटिंग करत होते. म्हणजे त्यांच्यामध्ये आज तुमच्या समाजाचा एक माणूस अवतरला होता. आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो साहेब आज ही जी डॉक्टर शिरोडकर हायस्कूल ही संस्था आहे या संस्थेच्या माझ्या मते ते महाराष्ट्रात जवळजवळ 8 ते 10 शाळा आहेत, कॉलेज. बरोबर का हो फाटक साहेब? आणि ह्या डॉक्टर शिरोडकरांना नकशिकांत नमस्कार करताना सांगेन की त्यांनी जे आयोजन पहिल्याच वेळेस केलेलं ह्या परळ लालबागमध्ये गिरणी कामगारांच्या मुलांसाठी शाळा निर्माण होणं हे त्यांना जे पाऊल कळलं होतं त्यांचं विचार त्यामुळे आज या विभागात ही डॉक्टर शिरोडकर शाळा अत्यंत दिमागात काम करते आहे. आणि ह्या शाळेचे उपक्रम मी आता तुम्हाला म्हणालो की राहुटीचा कार्यक्रम जो डिसेंबरमध्ये असतो तुम्ही ह्या इथेच राहावं, तुमची बदली ह्या इथनं होऊ नये
आणि ह्या शाळेचे, ह्या विभागाचे सगळे कार्यक्रम तुम्हाला बघायला मिळावे. का आता हा भाग अत्यंत आनंदाचा, उत्साहाचा भाग आहे. ज्याप्रमाणे तुम्ही आता खेळताना उत्साह दाखवलात, तसा उत्साह तुम्हाला ह्या इकडची जनता हा विभाग दाखवल्याशिवाय राहणार नाही, एवढा माझा विश्वास आहे. आणि आम्हा दोघांनाही बोलून जो सन्मान केला त्याबद्दल मी आबा प्रतिष्ठान आणि श्याम समाज यांचे मनापासून आभार मानतो. आणि उद्घाटन अत्यंत दिमागात झालं असं मीही जाहीर करतो. सन्माननीय व्यासपीठावरती खूप लोकांना बोलायचं आहे, पण माईक आलं की ते बघत नाही. म्हणून त्यांच्याही भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या असं म्हणतो. आणि चेंदवणकर बंधू, तुमचे मनापासून आभार. का तर हा जरी तुमच्या समाजाचा असला, तरी या मैदानाचा कुठचीही टुर्नामेंट तुमच्या 2 बंधूंशिवाय पूर्ण होत नाही. ह्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि ह्या दोघांचं वैशिष्ट्य सांगतो, कोणाची टुर्नामेंट असो, पण क्रिकेटसाठी वाहून घेतलेले दोघे बंधू खूप चांगलं काम करतात. आणि त्यामुळे हे स्वरूप चांगलं दिसते. असं ह्या दोघांबद्दल मी जे उद्गार काढले ते मनापासून काढलेले आहेत. हे देखाव्याचे नाही, राजकीय नाहीत. ही सिक्स मारली आहे तुमच्यासाठी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सिंधुदुर्ग. धन्यवाद साहेब. हॅलो हॅलो हॅलो. आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती टीमची 20 या आकड्यावर. पहिला सामना आज या स्पर्धेचा पहिला दिवस. सर्वच मान्यवर आपण पाहतोय व्यासपीठावरती आहेत आणि त्यांच्याच प्रमुख उपस्थितीमध्ये आपण या सामना चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 पहिला सामना जर आपण पाहिलं तर सिद्धिविनायक जेठेवाडी आरे विरुद्ध श्री ब्राह्मणदेव स्पोर्ट्स क्लब चिंदर अशा 2 बलाढ्य संघांमध्ये हा पहिला सामना रंगताना पाहायला मिळतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 20 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत आणि 2 गडी मात्र माघारी परतलेत. आणि षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सचिन हडकर यांना आमंत्रित केले जाते. 18 चेंडूंमध्ये 20 धावा झाल्या आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर 12 बॉलचा हा पहिल्या डावाचा खेळ अजूनही बाकी आहे. ओहो, पुढचा बॉल यावेळेला हवेमध्ये आहे. स्वतः बॉलच्या खाली आणि आणखीन एक विकेट सचिनने पटकावली आहे. आणखीन एक फलंदाज चा बॉल नवीन फलंदाज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणखीन एक या ठिकाणी डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 20च आहे आणि 2 बॉल आतापर्यंत गोलंदाजाने हाताळले चौथ्या षटकामध्ये. सचिन आहेत गोलंदाजीसाठी ज्या खेळाडूने पहिलं षटक हाताळलं होतं आणि तोच गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय. दुसरी
दुसरं षटक जर आपण पाहिलं तर सचिननेच हाताळलं होतं. 6 धावा खर्च केल्या होत्या आणि त्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर एक महत्त्वपूर्ण विकेट देखील पटकावली होती सचिन यांनी. पुढचा बॉल आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जात आहेत तोपर्यंत बॉल गेलाय गोशंकी क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 21 या आकड्यावर. चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 नानांनी ज्याप्रमाणे सांगितलं की 500 किलोमीटरचा प्रवास करून हे सर्वच खेळाडू ही स्पर्धा खेळण्यासाठी या मैदानामध्ये आलेत. पण क्रिकेटवरचं प्रेम आहे. आम्हाला ही स्पर्धा खेळायची आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी आम्हाला खेळायची आहे आणि ही चॅम्पियन्स ट्रॉफी आम्हाला जिंकायची आहे. पुढचा बॉल आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी हाताळला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. पंचांचा इशारा आला. येस, 22ची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 22 या आकड्यावर. अजूनही शेवटचा जर आपण पाहिलं तर 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. लास्ट 2 बॉल्स टू गो. पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा होता. प्रयत्न करतायत फलंदाज पण प्रयत्न करत असताना मात्र यश येत नाहीये कारण सचिन आहे गोलंदाजीसाठी. चांगलं षटक हाताळतोय सचिन. शेवटचा एक बॉल अजूनही बाकी आहे या आज 4थ्या षटकामधील. 22 धावा धावफलकावरती झाल्या. 22 ऑन अ बोर्ड. शेवटचा बॉल आणि या बॉल वरती देखील आणखीन एक विकेट मिळवताना पाहायला मिळते. थँक्यू डीजे. षटक क्रमांक 5 रवींद्र मुंबरकर आलेत गोलंदाजीसाठी आणि नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रताप जेटे. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी या. सवाटा कोचरा विरुद्ध बांदेश्वर कोठारवाडी. संघनायकांना विनंती असेल टॉस साठी आपण त्वरितच व्यासपीठावरती यायचंय. नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल सवाटा कोचरा विरुद्ध बांदेश्वर कोठारवाडी. पहिलाच बॉल आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नो बॉल या ठिकाणी गोलंदाजाच्या माध्यमातून हाताळला जातोय. पुढील बॉल असेल फ्री हिट. बीमर बॉल पडताळला जातोय पंचांच्या माध्यमातून आणि पहिली वॉर्निंग देखील गोलंदाजाला दिली जाईल. फ्री हिटचा बॉल. मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी डीप मध्ये बॉल अडवताय. त्याच्याकडून चूक झाली आहे. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलाय त्या ठिकाणी फलंदाजाला. एकच धाव मिळते. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 24 या आकड्यावर. मित्रा 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 जरा सॉरी हा. पुढचा बॉल यावेळेला देखील आपण जर पाहिलं तर वाईट बॉल आणखीन एक वाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 26. पुढचा बॉल यावेळेला ढकललाय कव्हर क्षेत्रामध्ये. हलक्या हाताने पुश केले बॉलला. तोपर्यंत आणखीन एक धाव घेतली जाईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचते धाव फलकावरती 27 या आकड्यावर. शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं असेल कारण 27 धावा धाव फलकावरती झाल्यात. पुढचा बॉल यावेळेला देखील आपण जर पाहिलं तर आणखीन एक वाईट बॉल या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून घोषित केला जातोय. या वाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती 27 या आकड्यावर.
27 ऑन बोर्ड. पुढचा बॉल आणखीन एक या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वाईट बॉल आणि म्हणजेच 2 धावा त्या ठिकाणी टीमच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 29 या आकड्यावर. तो मागे गेला ना बॉल. 29 धावा 29. खूप साऱ्या एक्स्ट्राच्या धावा आपण पाहतो या षटकामध्ये आल्यात. कारण धावा येणं गरजेचं आहे या षटकामध्ये. यावेळेला जर आपण पाहिलं तर फलंदाज माघारी परतलाय. विकेट आली आहे आणि आणखीन एक फलंदाज या ठिकाणी माघारी परतताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज आहेत हर्षद. षटक क्रमांक 5 आपण पाहतोय. शेवटचं षटक आहे. पुढचा बॉल यावेळेला देखील आणखीन एक वाईट बॉल या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून घोषित केला जातोय. सर महेश शेंदवणकर या ठिकाणी दर्शवतायत वाईट बॉल आणि वाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 30 या आकड्यावर. पुढचा बॉल समोर फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला होता. एक धाव पूर्ण केली आणि एकच धाव मिळेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 31 या आकड्यावर. शेवटचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत या शेवटच्या षटकातील. पुढचा बॉल हा बॉल चांगला हाताळलाय गोलंदाजाने. रन मात्र मिळणार नाहीये आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे या शेवटच्या षटकातील म्हणजेच पहिल्या डावातील. शेवटचा बॉल त्याच्यावरती देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली या झेल त्याने पकडलाय आणि आणखीन एक विकेट आली आहे. फलंदाज माघारी परतलाय. म्हणजे जर आपण पाहिलं तर 5 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर रन झाले धाव फलकावरती 31 म्हणजे जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे टीम सिद्धिविनायक जेटेवाडी आरे या संघाला. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. चवटा कोचरा विरुद्ध मांदेश्वर कोठारवाडी. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे टॉस साठी या. चवटा कोचरा विरुद्ध पांडेश्वर कोठारवाडी. टॉस साठी यायचे त्वरितच. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 डीजे. अमित गोलतकर. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. चवटा कोचरा विरुद्ध मांदेश्वर कोठारवाडी. टॉस साठी या संघनायक विनंती आहे. टॉस साठी आपण त्वरितच यायचंय. चॅम्पियन्स ट्रॉफी 2024
चला सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये या. 30 बॉल मध्ये जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर 32 धावांची गरज आहे. येस, टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलाय टीम सवाटा कोचरा या संघाने. विनंती असेल निर्णय देखील आपण कळवायचा आहे. टीम सवाटा कोचरा चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. चला बॅटर मैदानामध्ये या. 30 बॉल मध्ये 32 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. पहिला सामना 30 बॉल 32 रन्स टू विन. रोहन हडकर आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय भाऊ हडकर. आणि आपण जर पाहिलं तर हे सर्वच खेळाडू 500 किलोमीटरचा प्रवास करून ही स्पर्धा खेळण्यासाठी, कारण क्रिकेट आहे आम्हाला ही स्पर्धा खेळायची आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी आमच्या समाजाची टुर्नामेंट आम्हाला खेळायची आहे. त्याच्यासाठी जर आपण पाहिलं तर हे सर्व खेळाडू 500 किलोमीटरचा प्रवास करून त्यांनी मुंबई गाठली आहे आणि मुंबई गाठून मात्र क्रिकेटचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. भाऊ हडकर सिंधुदुर्ग. नावाजलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 30 बॉल मध्ये 32 धावांची गरज. समोर जर आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी आहेत समीर रासम. 30 बॉल मध्ये 32 धावा रोखायच्या आहेत. त्या रोखल्या जातील की ठोकल्या जातील. पहिला बॉल, दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. लेट्स प्ले गेम ऑन. हो, पहिलाच बॉल, त्याच्यावरती आक्रमण आणि बॉल जर आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळतोय. एक धाव आहे आणि या एकेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर संघाचं खातं उघडलंय. मॅच समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 29 बॉल आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. संघनायक पुढचा बॉल गॅप शोधून काढलाय आणि गॅप मधून बॉल न पाठवलंय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी येतोय भाऊ हडकर यांच्या षटकार आलाय. चांगली सुरुवात भाऊ यांच्या बॅट मधून गॅप शोधून त्यांनी काढला आणि गॅप मधून बॉलला पाठवलं देखील सीमारेषा पलीकडे. यावेळेला बॅकफूट वरती येऊन ढकललंय बॉलला पॉइंट क्षेत्रामध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक आलेत बॉलवरती. तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 6 या आकड्यावर. 6 ऑन अ बोर्ड. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती झालेत. 32 धावांचा पाठलाग संघ करतोय म्हणजे जिंकण्यासाठी आणखीन 26 धावांची गरज आहे. रोहन हडकर आणि भाऊ हडकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल. ओहो, उडवलाय बॉलला आणि हा बॉल देखील आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा मैदानामध्ये आलाय. या मैदानाचा अंदाज घेऊन क्रिकेट खेळावं लागेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 8 या आकड्यावर. हिट ऑन अ बोर्ड. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 2 बॉल्स टू गो. षटक क्रमांक 1. 32 धावांचा पाठलाग. 8 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल बॅकफूट वरती येऊन पंच करण्याचा प्रयत्न. चांगला फटका आणि तोपर्यंत आणखीन 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती टीमची 10 या आकड्यावर. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. 10 ऑन अ बोर्ड. 32 धावांचा पाठलाग. 10 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी आणखीन 22 धावांची गरज.
पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे जज करत असताना झेल त्याच्याकडून सुटलाय आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झाला आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर रन झालेत धाव फलकावरती 11 बिनगडी बाद. मॅचचं समीकरण जर आता आपण पाहिलं तर उर्वरित 24 चेंडू शिल्लक आहेत आणि या 24 बॉल मध्ये आणखीन 21 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. षटक क्रमांक 2 डीजे सचिन, प्रथमेश लोके षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. 24 मध्ये आणखीन 21 ची गरज आहे. 11 झाल्यात धाव फलकावरती. 20 मिनिटांच्या आतमध्ये ही देखील इनिंग समाप्त करायची आपण याची नोंद घ्या. कारण खूप सारे सामने आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आम्हाला संपवायचे आहेत. लेफ्ट हँड बॉलर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आलाय. पहिलाच बॉल चांगल्या रीतीने त्याने हाताळला आणि पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट येताना पाहायला मिळतोय. चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहतोय. पुढचा बॉल आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॉलच्या खाली झेल त्याच्याकडून देखील सुटलाय आणि आणखीन एक जीवदान मिळतंय फलंदाज रोहन हडकरला. म्हणजेच 2 झेल रोहन हडकरचे आतापर्यंत सुटलेत या मॅच मध्ये. पुढचा बॉल या वेळेला जर आपण पाहिलं तर नो बॉल घोषित केलाय. थ्रो गोलंदाजी आढळली या ठिकाणी पंचांना. यस 5 धावांची पेनल्टी देखील आहे. नो बॉल प्लस 5 म्हणजेच एकूण 6 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळतील. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती. अठरा धावा. तो गोलंदाजी जर आढळली तर मात्र 5 धावांची पेनल्टी अशा स्पर्धेचा नियम. आणि हा गोलंदाज आहे तो मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये आता मात्र गोलंदाजी करू शकणार नाहीये. सहदेव आलेत गोलंदाजीसाठी. प्रॉपर टुर्नामेंट आपण पाहतोय. प्रत्येक गोष्टीकडे पंचांची करडी नजर आहे. आयोजन समितीची करडी नजर आहे. 3 मॅच ऑफिशियल्स आपण पाहतोय. सर महेश शेनवणकर, सर महेश मकवाण आणि सर अमित गोलतकर अशी 3 मॅच ऑफिशियल्स या संपूर्ण स्पर्धेची धुरा सांभाळताना पाहायला मिळत आहेत. फ्री हिटचा बॉल आणि त्याच्यावरती देखील एक धाव घेतली आहे. धाव संख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची 19 32 धावांची गरज. आपण जर पाहिलं तर टेनिस क्रिकेट विश्वातील राहुल 11 एक मोठा संघ. त्याच संघांमधून सातत्याने खेळत असताना आपल्याला पाहायला मिळालेत महेश मकवाण आणि अमित गोलतकर. तेच मॅच ऑफिशियल्स आपण पाहतोय आज मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेला चूक होताना पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाकडून. तोपर्यंत आणखीन 2 धावा पूर्ण केल्या जातील. धावसंख्या जर आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 21 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आणखीन 11 धावांची गरज आहे. पहिलाच सामना 20 मध्ये आता 11 धावांची गरज. 32 धावांची गरज होती 30 बॉल मध्ये. मॅचचं समीकरण बदलले. 20 मध्ये आता 11 करायचेत. पुढचा बॉल यावेळेला देखील बॅकफुट वरती येऊन मोठा फटका खेळलाय आणि हा बॉल देखील आपण जर पाहिलं तर गेलाय सीमारेषा पलीकडे. 4 पुढचा बॉल जर आपण पाहिलं तर आणखीन एक धाव पूर्ण केली जाते. धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 26 म्हणजेच जिंकण्यासाठी आणखीन 6 धावांची गरज आहे.
षटक क्रमांक 3 पहिला बॉल ढकलल्या बॉलला आणखीन एक धाव पूर्ण केली जाते. धाव संख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची 27 27. पुढचा बॉल रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न चांगला बॉल हाताळलाय गोलंदाजाने आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर रिवर्स फटके आज तो दिग्गज खेळाडू आपल्यामध्ये देखील उपस्थित आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय त्यांना सर अमित गोलतकर. जेवढी रेंज राईट हँडने फलंदाजी करायचं ना तेवढीच रेंज लेफ्ट हँड फलंदाजी म्हणजेच रिव्हर्स फटका मारत असताना करायचे. सर अमित गोलतकर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा आपण पाहतोय. आणखीन एक मोठा फटका हा बॉल देखील जर आपण पाहिलं तर गेलाय घोषांकित क्षेत्रामध्ये. धाव संख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 30 म्हणजेच जिंकण्यासाठी आणखीन 2 धावांची गरज आहे. धावांची गरज आणि या 2 धावा आल्या देखील म्हणजेच हा सामना जिंकलाय तो म्हणजे टीम सिद्धिविनायक जेटेवाडी आरे या संघाने. वेल प्लेड टीम सिद्धिविनायक जेटेवाडी आरे आडलक टीम श्री ब्राह्मणदेव स्पोर्ट्स क्लब चिन्नर. या संघाने जर आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये विजय मिळवलाय. कॉंग्रॅच्युलेशन टीम. आणि मॅन ऑफ द मॅच आहेत या मॅच मधील सचिन हडकर ज्या खेळाडूने 2 षटक हाताळले 8 धावा खर्च केल्या आणि 8 धावा खर्च करत असताना मात्र 3 महत्वपूर्ण विकेट्स मिळवले. तोच गोलंदाज ठरतोय मॅन ऑफ द मॅच.